सही बात कही, इनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोडूंगा नहीं। नमस्कार. सोशल मीडियावरती जर तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारत असाल तर देशात अगर देशाचे प्रश्न असतील तर तुम्ही देशद्रोही ठरता आणि महाराष्ट्राचे प्रश्न असतील तर तुम्ही भाड्याचे टट्टू. आता हे शब्द वापरलेत आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी. विषय काय होता की जे पूल पडतायत किंवा दरड कोसळते याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घेतली पाहिजे, परंतु ती न घेता फक्त जे प्रश्न विचारतील आणि त्याच्यावर आवाज उठवतील, भले तो सोशल मीडियामार्फत असो किंवा दुसऱ्या माध्यमांद्वारे, यांना ते भाड्याचे टट्टू म्हणले आणि एक धमकावण्याची भाषा त्यांच्या तोंडून विधानसभेत म्हणजे ज्या विधिमंडळात ज्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला अशा नेत्यांची म्हणजे सुसंस्कृत नेत्यांची जी परंपरा आहे, म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील, वसंतराव नाईक असतील, त्यानंतर मनोहर जोशी असतील, विलासराव देशमुख असतील आणि अलीकडेच होऊन गेले आपले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या अशा नेत्यांची परंपरा महाराष्ट्राला लाभली होती. परंतु कालचे जे भाषण झाले त्याच्यामध्ये जे शब्द वापरण्यात आले आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत हिंदी भाषेचा वापर नाही, हिंदी भाषेचा वापर गैर नाही आहे, पण कोणाला समजण्यासाठी ती हिंदी भाषा होती. 288 आमदारांना मराठी चांगल्या पद्धतीनं समजतं आणि हिंदी भाषेचा वापर करून तुम्ही एक प्रकारे मराठीचा सुद्धा अवमान करता आणि ज्या पद्धतीची भाषा वापरली गेली ती निंदनीय आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अशी वर्तनं अशी भाषा शोभत नाही.